माझं आभाळ कोणीतरी चोरलेलं आहे. आजूबाजूला एवढ्या उंच इमारती उभ्या राहिल्यात की आकाश सुद्धा दिसणं बंद झालेलं आहे. एकेकाळी इथे फार सुंदर निसर्ग होता, परंतु हळूहळू इमारती बनत गेल्या आणि निसर्ग संपत गेला. इथे मोर दिसायचे, लांडोरे दिसायच्या, अगदी जंगलातले जे छोटे मोठे प्राणी असतात, ससे असतात, ते पळत यायचे आणि इथे पोपटसुद्धा यायचे. आता सारं बंद होत चाललंय. प्राण्यांचे मार्ग खुंटले आहेत, पाण्याचे प्रवाहसुद्धा आटलेले आहेत आणि या इमारतींच्या जंगलात आज आपण आलो आहे. हे कधी संपणार? या उंच इमारती किती काळ उभ्या राहणार की आभाळच दिसू नये? हे मुक्त आभाळ दिसायला एक फार मोठं भाग्य लागतं, परंतु ते भाग्य आता मानवजातीच्या नशिबात राहील की नाही याची धास्ती वाटते. मी इथे आधी राहिलो एवढ्यासाठी की सगळं मुक्त होतं, जंगल होतं, झाडी होती, पशु होते, पक्षी होते. आता सगळं उजाड होत चाललंय. काही आता मुक्त मनासारखं विहरता यावं असं आकाशच राहिलेलं नाही. जिकडे तिकडे नुसत्या बिल्डिंगी आणि या बिल्डिंगी बांधतानाचा अत्यंत येणारा दळभद्री आवाज, अगदी लाखो हाडळी एका स्वरात किंचाळत असाव्यात तसे आवाज येत राहतात आणि कान बधीर होणार. आपलं सगळं काही आपण नष्ट करत चाललो आहोत याची खंत आहे आणि ही खंत कदाचित अशीच एक दिवस विरून जाईल आणि सगळीकडे ही जंगलं इमारतींची वाढत जातील आणि उरली सोडलेली झाडं दिसत आहेत ती सुद्धा दिसणार नाहीत. एवढंच.